पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणमध्ये सभा आहे। आधारवाडी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सभेआधी वाहतुकीमध्ये मात्र मोठे बदल करण्यात आले। पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी आधारवाडी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत पोलिसांकडून मोठे बदल करण्यात आलेत। कल्याणमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान नुकतंच पार पडलेलं आहे आणि 20 मेला पाचव्या टप्प्याचा म्हणजे शेवटच्या टप्प्याच्या जागांसाठी मतदान होणार आहे। एकूणच आज आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कल्याणमध्ये येत आहे। पाचव्या टप्प्याचं मतदान मुंबई, ठाणे, कल्याण आणि भिवंडी या जागांसाठी होणार आहे। त्यासाठी पंतप्रधान स्वतः आज कल्याणमध्ये सभा घेत आहेत। एकूणच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या मुंबई आणि ठाणे या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागा ज्या आहेत म्हणजेच मतदारसंघ जे आहेत ते आहेत आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या बालकिल्ल्यामध्ये सभा होत आहे। यासाठी आपण पाहतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण पश्चिम येथे सभा घेत आहेत। त्यासाठीच आपण पाहतोय की वाहतूक विभागाने वाहतूक मार्गामध्ये अनेक बदल केलेले आहेत। या सभेला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या गर्दीची माहिती गोळा करत मात्र गर्दी लक्षात घेतात आपण पाहू शकतो की अनेक वाहतुकीमध्ये बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। सभेच्या ठिकाणीच आपण पाहू शकतो बाहेरचे जे रस्ते आहेत या रस्त्यांची मार्गिका जी आहे ती देखील बदलण्यात आलेली आहे। काही रस्ते जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। सभेसाठी मोठी गर्दी होणार असून मात्र पोलिसांनी जे नियोजन केलेलं आहे याची सूचना जी आहे मागच्या 2 दिवसांपासून दिलेली आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि दुसरीकडे सभेमध्ये येणारी जी गर्दी आहे कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। प्रतिनिधी राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।